कोऑपरेटिव्ह बँक मोहोळ या बँकेची 30वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न होत आहे। या प्रसंगी बँकेचे सन्माननीय संचालक मंडळ, सभासद, खातेदार, हितचिंतक यांचे मी स्वागत करतो। आदरणीय चेअरमन साहेब, व्हाईस चेअरमन साहेब यांच्या परवानगीने आजच्या सभेचे कामकाज सुरू करत आहे। सभा नोटीसनुसार विषय वाचन व विश्लेषण होईल आणि ठराव मंजुरीसाठी हात वर करून सर्वांनी मंजुरी द्यावी। विषय नंबर 1, 5/7/2025 वार्षिक सर्वसाधारण सभेतील वृत्तांत वाचून कायम करणे। दिनांक 5/7/2025 वार्षिक सर्वसाधारण सभेचे वृत्तांत प्रोसिडिंग बुक सभेसमोर सादर केलेले ते सर्वांमध्ये मंजूर करण्यात यावे अशी मी विनंती करतो। धन्यवाद। विषय नंबर 2, 31 मार्च 2026 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाच्या लेखापरीक्षण केलेल्या नफा तोटा व ताळेबंद पत्रके लेखापरीक्षण अहवाल सभेसमोर सादर करणे व स्वीकृत करणे। 31 मार्च 2000 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाच्या लेखापरीक्षण केलेल्या नफा तोटा व ताळेबंद पत्रक पुढीलप्रमाणे: भांडवल व देणी सभासद भांडवल रुपये 1,51,46,000, सभासद संख्या 3,710, राखीव व इतर निधी 1,33,66,000, ठेवी 27,97,000, 27,97,26,000, थक व्याज निधी 1,94,34,000, इतर देणी 49,56,000, जिंदगी व येणे रोख व बँकेतील शिल्लक 4,06,19,000, गुंतवणूक 7,60,19,000 पैकी रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार रुपये 60,10,94,000 सरकारी रोखीमध्ये गुंतवणूक आहे। कर्जे रुपये 19,40,87,000 पैकी प्राधान्य कर्ज वितरण पुढील प्रमाणे: प्राधान्य कर्ज वितरण आहे 13,27,00,000, प्राधान्य कर्जाचे एकूण येणे कर्जाचे प्रमाण आहे 91%, प्रमाणित प्रमाण आहे ते 75%, दुर्बल घटक कर्ज वितरण आहे 13,01,00,000, दुर्बल घटकाचे एकूण येणे कर्जाचे प्रमाण आहे 89%, प्रमाणित प्रमाण आहे 12%। अहवाल साल अखेर निव्वळ थकबाकी एनपी आहे 1.18%, ग्रॉस एनपी आहे 2.84, स्थावर जंगम मालमत्ता रुपये 23,68,000, इतर येणी 29,21,000, व्याज रिव्हर्सेबल रुपये 1,94,34,000, खेळते भांडवल रुपये 33,55,21,000, नफा तोटा विवेचन स्थापन खर्च 36,73,000, तरतुदी 4,95,000, ठेवीवर दिलेले व्याज 1,50,50,000, व्यवस्थापन खर्च रुपये 48,62,000, एकूण रुपये 2,69,71,000 खर्च झाला आहे। उत्पन्न तपशील खर्चावरील व्याज रुपये 1,99,67,000, गुंतवणुकीवरील व्याज 52,68,000, कमिशन 9,78,000, इतर उत्पन्न 8,86,000 व बँकेस निव्वळ नफा 28,90,000 इतका झाला आहे। या सर्वांमध्ये मंजुरी मिळावी ही विनंती। धन्यवाद। पुढील विषय: मान्य संचालक मंडळाने सुचवलेल्या सन 2025च्या नफा विभागणीस मान्यता देणे। 31 मार्च 2026 अखेरील नफा विभागणीची शिफारस पुढील प्रमाणे केली आहे: राखीव निधी 25%, 7,22,000, लाभांश भाग भांडवलावर 9%, 12,08,000, इमारत निधी 2 लाख, सभासद कल्याण निधी 58,000, इन्कम टॅक्स तरतूद 7 लाख, एकूण 28,90,000 वरील प्रमाणे शिफारस संचालक मंडळाने केली असून सर्वांमध्ये मंजुरी मिळावी ही विनंती। धन्यवाद। पुढील विषय: सन 2026-27 सालाकरता संचालक मंडळाने तयार केलेले खर्च व उत्पन्नाचे अंदाजपत्रक मंजूर करणे व सन 25-26 सालामध्ये अंदाजपत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चास मंजुरी देणे। सन 2026-27 सालाकरता संचालक मंडळाने तयार केलेल्या खर्च व उत्पन्नाचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात यावे। सन 2025-26 सालामध्ये अंदाजपत्रकामध्ये उत्पन्न 2,95,00,000 व खर्च 2,64,00,000 अशा प्रकारे अंदाजपत्रक होते। प्रत्यक्ष उत्पन्न 2,69,00,000 व खर्च 2,40,00,000 झाला आहे व नफा खाते 28,91,000 वर्ग केला आहे। सन 2026-27 सालचे उत्पन्न 3,44,00,000 व खर्च 3,03,00,000 चे अंदाजपत्रक तयार केले आहे। तसेच अंदाजपत्रकापेक्षा कमी जादा झालेल्या खर्चास मंजुरी मिळावी ही विनंती। धन्यवाद। पुढील विषय:
सन 2025-26 सालाचे माननीय वैज्ञानिक लेखापरीक्षणाकडून आलेल्या वैधानिक लेखापरीक्षण अहवालाचा विचार करून स्वीकृत करणे व सन 2024-25 सालचा दुरुस्ती अहवालास मंजुरी देणे. दिनांक 31/3/2026 अखेरच्या वैधानिक लेखापरीक्षण मंत्री आणि पालिका चार्टर्ड अकाउंटंट फर्म पुणे यांनी केले असून सन 2025-26 सालाकरता बँकेस अहवाल प्रदान केला आहे. तसेच बँकेच्या एकंदर कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. वैधानिक लेखापरीक्षण यांनी बँकेच्या वाढीसाठी मौलिक व मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत. सन 2025-26चा लेखापरीक्षण अहवाल वाचून कायम करण्यात यावा. सन 2024-25 सालचे वैधानिक लेखापरीक्षण अहवाल नमूद केलेल्या दोषांची पूर्तता करून विहित व नमुन्यामध्ये दोष दुरुस्ती अहवाल माननीय वैधानिक लेखापरीक्षण यांच्याकडे सरकार कायद्यातील नियमानुसार व नमूद वेळेपूर्व 3 प्रतीमध्ये सादर करण्यात आलेला आहे. सदरील दोष दुरुस्ती अहवालास मंजुरी मिळावी ही विनंती. धन्यवाद. पुढील विषय सन 2026-27 सालाकरता रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार व परवानगीने वैधानिक लेखापरीक्षण यांची नेमणुकीस मान्यता देणे. रिझर्व्ह बँकेने त्यांच्या दिनांक 27 एप्रिल 2023च्या परिपत्रकातील मार्गदर्शक सूचनानुसार वैधानिक लेखापरीक्षकांची नेमणूक करणे संदर्भात धोरण ठरवणे. तसेच 26-27च्या वैधानिक लेखापरीक्षणासाठी लेखापरीक्षकांची नावे रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीकरता प्रस्तावित करणे बाबत मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. त्यानुसार खालीलप्रमाणे ऑडिट फर्मचे प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत. मंत्री आणि पालिका चार्टर्ड अकाउंटंट पुणे व GN मंत्री अँड असोसिएट्स चार्टर्ड अकाउंटंट पुणे वरील ऑडिट फर्मचे रिझर्व्ह बँकेच्या सर्व निकषाच्या पूर्तता होते म्हणून सन 2026-27च्या लेखापरीक्षण त्यांची नावे रिझर्व्ह बँकेस पाठवण्यात यावी असे संचालक सभा 9/6/2026 ठराव क्रमांक 11 अन्वये नेमणूक करण्यात आली आहे. समर्थनार्थ वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सादर असून कार्यालयाच्या नियमानुसार मंजुरी मिळावी विनंती. धन्यवाद. पुढील विषय सन 2026-27 सालाकरता अंतर्गत लेखापरीक्षण यांची नेमणूक करणे व त्यांचे मानदंड ठरवणे. सन 2026-27 सालाकरिता अंतर्गत लेखापरीक्षणाची नेमणूक करण्याचा व त्यांचे वेतन ठरवण्याचा अधिकार माननीय संचालक मंडळाला देण्यात यावा. तसेच सर्वानुमते ठरले. संचालक समिती सभा दिनांक 9/6/2026 ठराव क्रमांक 13 अन्वये नेमणूक करण्यात आली आहे. अनुसमर्थनार्थ वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सादर केले असून कार्यालयाच्या नियमानुसार मंजुरी मिळावी ही विनंती. धन्यवाद. विषय पुढे संचालक मंडळ सदस्य व त्यांच्या नातेवाईकांना दिलेल्या कर्जाबाबत माहिती देणे. सन 2025-26 मध्ये महाराष्ट्र सरकार संस्था अधिनियम कलम 75(2) अन्वये संचालक व त्यांच्या नातेवाईकांना कर्ज दिलेले नाही. सदरील माहिती सभेसमोर सादर केली असता सर्वांमध्ये त्याला मान्यता मिळाली. धन्यवाद. पुढील विषय माननीय संचालक मंडळाने सुचवलेल्या पोटनियम क्रमांक 8 दुरुस्तीबाबत मंजुरी देणे. शेअर्स कॅपिटल मर्यादा 2 कोटी असून आपल्या बँकेचे शेअर्स कॅपिटल सदर मर्यादा अपुरी पडत असल्या कारणाने 3 कोटी मर्यादा निश्चित करण्याकरता पोटनियम दुरुस्ती करण्यास मंजुरी मिळावी. धन्यवाद. पुढील विषय महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम 1908 कलम वर नियमानुसार आपल्या संस्थेचे सभासद अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याबाबत सरकार कायदा 1960 कलम 24 बँकेच्या सभासदांसाठी सहकार शिक्षण व प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा सहकार बोर्ड सोलापूर माननीय जिल्हा सहकार विकास अधिकारी माननीय चव्हाण साहेब यांच्या सभासदांसाठी बँकेविषयी सभासदांची कर्तव्य जबाबदारी बँकेचे कार्य इत्यादी बाबत विश्लेषणात्मक प्रशिक्षण कार्यक्रम आज आपली सभा झाल्यानंतर पूर्ण करण्यात येईल. सन 2026-27 सालाकरता अधिकारी व पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमधून प्रशिक्षण देण्याची सर्वांमध्ये मंजुरी मिळावी ही विनंती. धन्यवाद. वार्षिक सर्वसाधारण सभेस अनुपस्थित असणाऱ्या सभासदांची अनुपस्थिती क्षमापित करणे. आज दिनांक 4/7/2026 रोजी बँकेच्या सभासदांची 20वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली असता काही सभासद वैयक्तिक कारणास्तव सभेस उपस्थित राहू शकले नाहीत. तरी त्यांची अनुपस्थिती असणाऱ्या सभासदांची अनुपस्थिती क्षमापित करण्यास मंजुरी मिळावी विनंती. धन्यवाद. माननीय
विषय पुढील मान्य अध्यक्षाच्या परवानगी आयत्या वेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करणं. कुठलाही विषय नसल्या कारणाने सभा संपल्याची जाहीर करतो. धन्यवाद.